समर्थ महाराज की जय. तेव्हा मागच्या वेळेस आपण चौथा अध्यायाचे 6 श्लोक पूर्ण केले होते आणि त्यामध्ये जो 6वा श्लोक जो होता तो भगवंताचा जे काही जन्म आहे तो कसा अलौकिक आहे ह्याच्याबद्दलचं वर्णन आपण विस्ताराने पाहिलं की तो अजन्मा अमरतत्व असून सुद्धा आणि सर्व प्राण्यांचा ईश्वर असून सुद्धा तो आपल्या प्रकृतीला आपल्या आश्रयाखाली घेऊन आपल्या अधीन करून तो योगमायेच्या माध्यमातून कसा प्रगट होतो याचं आपण मागच्या वेळेस वर्णन विस्ताराने पाहिलं आपण. तर असं हे त्याचं जे प्रगटीकरण आहे भगवंताचं, हे प्रगटीकरणाचं काय उद्देश आहे हे पुढे 7व्या श्लोकापासून सांगायला सुरुवात केली की भगवंत जे आहेत हे अवतार घेतात. अवतार हा जो शब्द आहे ना, हा शब्दसुद्धा अवतरणिका आणि अवतार असे 2 शब्द आहेत. कोणत्याही ग्रंथाच्या नंतर अवतरणिका असते. अवतरणिका ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की शिडी, खालून वर जाणे. अवतरणिका म्हणजे पायऱ्या पायऱ्या चढत वर जाणे. भगवंताचं जर दर्शन घ्यायचं असेल तर पायऱ्या पायऱ्या, ज्ञानाच्या 7 पायऱ्या असतात, त्या सगळ्या पायऱ्या चढत चढत वर जावं लागतं आणि मग तो स्वरूपापाशी पोचतो, आपल्या आत्मस्वरूपापाशी पोचतो आणि त्याच्यानंतर स्वरूपामध्ये गेल्यानंतर तो नंतर भगवंताचं दर्शन घेण्याकरता त्याची क्षमता होते आणि तो भगवंताचं दर्शन घेतो. परंतु हे जे आहे ना, हे एका व्यक्तीकरता किंवा व्यक्तिगत स्तरावर मुक्ती मिळण्याकरता ही प्रक्रिया अवतरणिका ही प्रक्रिया आहे. परंतु ज्यावेळेस संबंध समाजच असा झालेला आहे की त्याचाच उद्धार करायचा आहे तर शिड्यावरून चढणार किती लोक आहे की नाही? या अवतरणिकेचा उपयोग किती लोक करणार? आपण आता ह्या काळाचा जर विचार केला, आत्ता सध्याच्या काळाचा, तर आपल्याला असं लक्षात येईल की सज्जनाचा शोध घ्यायचा ठरवलं ना तर सज्जन हे अतिशय दुर्लभ झालेले आहेत. ते दुर्लभ सज्जन पुन्हा संघटित होणं हे त्याच्याहीपेक्षा दुर्लभ झालेलं आहे. त्यामुळे सज्जनांनी संघटित होऊन समाजाचं उत्थान करणं ही अतिशय दुर्लभ आणि कठीण गोष्ट झालेली. तेव्हा हा जो समाज पुरुष आहे हा सगळा दुर्जनांनी आणि अधर्मांनी पूर्ण भरलेला असताना अवतरणिकेचा उपयोग नाही करता येत. आणि अवतरणिका जर करता नाही आली तर अवतार घ्यावा लागतो. अवताराचा जो शब्द आहे ना, हा अवतरणिकेच्या थोडासा विरुद्ध शब्द आहे. जेव्हा खालून वर जाता येत नाही तर वरून तो खाली येतो. तर अवतार हा जो शब्द आहे ना, अवतार हा शब्द कसा आहे की निर्गुण निराकार तत्वातून, म्हणजे वरून खाली म्हणजे आकाशातून खाली नव्हे. पण काही वेळेला मनुष्य लगेच कल्पना करतो की कुठेतरी आकाशात भगवंत बसलेले आहेत आणि ते वरून खाली येत आहेत, असा अर्थ त्याचा नव्हे. तर निर्गुण निराकार तत्वातून सगुण साकारात येणं. निर्गुण निराकार तत्व कसं आहे तर सर्वव्याप्त तत्व सर्वत्र आहे. भागवतामध्ये जे वर्णन केलं आहे ना की भगवंताचा जो पहिला अवतार आहे तो ब्रह्मांड व्याप्त विराट पुरुष, सगुण असून निराकार असलेला, सर्वत्र सर्वव्याप्त झाल्यामुळे तो निराकार आहे आणि गुणाचाच आश्रय घेतल्यामुळे तो सगुण आहे. असा तो निर्गुण निराकार हा सगुण निराकारामध्ये आला आणि सगुण निराकार हा सगुण साकारात आला. असे त्याचे पहिला जर अवतार त्याचा काय असेल तर तो विश्वरूप त्याचा अवतार आहे. ब्रह्मांड रूपाने तो आलेला आहे पहिला अवतार आणि मग तो सगुण साकार झाला. पुढे का झाला? अवतार घेण्याचं काय कारण आहे? कारण अवतार घेतला त्यांनी, पण तो अवतार का घेतो तर ते ह्या श्लोकात सांगितलेलं आहे. 7व्या श्लोकामध्ये हे भगवंत अवतार का घेतात आणि अवतार म्हणजे काय तर आपण पाहिलं. अवतरणिका आणि अवतार ह्या 2 शब्द आपण पाहिले. अवतरणिका जी आहे ती एक व्यष्टी स्वरूपामध्ये, व्यक्ती स्वरूपामध्ये ज्यावेळेस तो आपली पुष्कळ तपस्या करून साधना करतो आणि नंतर त्याला ज्ञान प्राप्त होतं की आपलं स्वरूप जे आहे ते अजन्मा अमर तत्व आहे, म्हणून तो निर्भय होतो आणि मग तो भगवंताच्या प्राप्तीची त्याची क्षमता निर्माण होते. ही अवतरणिका झाली. परंतु ज्यावेळेस सर्वांचीच अशी स्थिती होते की दिंगमूढ
मूढ झालेली स्थितीमध्ये आहे. कोणाला आपला काय धर्म आहे, काय करायचं आहे ह्याच्याबद्दलची संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्या अवतरणिकेचा उपयोग न होता सगुण साकार रूपामध्ये त्यालाच अवतार घ्यावा लागतो. असे अवताराचं जे काही मूळ प्रयोजन आहे तर हे या श्लोकामध्ये सांगितलं आहे 7व्या श्लोकामध्ये की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तथा आत्मानं सृजामि अहम. भारत यदा यदा धर्मस्य ग्लानिः अधर्मस्य अभ्युत्थानं भवति तदा ही अहम आत्मान सृजामि. हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माची हानी किंवा ग्लानी येते आणि अधर्माची वृद्धी होते तेव्हा तेव्हाच मी आपले रूप रचतो आणि साकार रूपाने लोकांच्या समोर प्रगट होतो. हे विधान आहे. या विधानावर चिंतन आहे आपलं. विधान काय केलं आहे की जेव्हा जेव्हा दोन वेळेला वापरला शब्द. जेव्हा असा शब्द नाही वापरला, जेव्हा जेव्हा, यदा यदा दोनदा वापरल्याचा अर्थ काय माहिती का की हे पुन्हा पुन्हा होणार आहे. त्या शब्दामध्ये सुद्धा कसं रहस्य आहे बघा की युगाचं ज्यावेळेस आपण पाहतो ना की युगानंतर युग येतात आणि पुन्हा पुन्हा धर्माला ग्लानी येते, पुन्हा पुन्हा ग्लानी होते म्हणून यदा यदा म्हटलेलं आहे. काय की जेव्हा जेव्हा आता आपण पाहिलं नाही 4 युगाचा जर अभ्यास केला तर असं म्हणतात की सत्ययुगामध्ये धर्माला 4 पाय होते असं म्हणतात. काय त्याच्यानंतर एक एक पाय त्याचा तुटत गेला. त्याचा त्रेतामध्ये 3 पायावर आला, द्वापारामध्ये 2 पायावर आला आणि आता कलियुगामध्ये एकच पाय राहिलेला आहे. तोही तुटू नये म्हणून शेवटी अवतार घेणे आलेलंच आहे त्याच्या. म्हणजे यदा यदा हा जो शब्द आहे ना, यदा यदा हा शब्द जो आहे तो प्रत्येक युगामध्ये धर्माला ग्लानी येत आहे हा अर्थाने आहे. म्हणून आपण जर पाहिलं की अगदी हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू असे जे काही म्हणजे हे झाले पूर्ण असुरांची निर्मिती झाली आणि त्यांनी धर्माला ग्लानी आणली. साधू पुरुष जे काही तपश्चर्या करायचे, धर्माची स्थापना करायचे, ह्या सगळ्या धर्माच्या कार्यामध्ये अखंडपणे अडथळा आणणारे असे मुख्य म्हणजे त्या राष्ट्राचे प्रमुख राजे यांनीच धर्माच्या विरुद्ध कार्य करायला सुरुवात केली. तेव्हा धर्माच्या बद्दलची जी भावना आहे ही लोकांची जी आहे ही डळमळायला लागली की धर्माचं जर आपण आचरण करायला लागलो तर आपलं जीवनच अशक्य होईल. धर्म नावाच्या गोष्टीबद्दल एक प्रकारची अशी एक भीती निर्माण झाली आणि म्हणून सगळे जे साधू मंडळी जी आहेत हे कुठेतरी अरण्यामध्ये एकांतामध्ये बसून ते तपश्चर्या करत, यज्ञयाग करत, पण त्याही यज्ञामध्ये त्याही ह्याच्यामध्ये हे राजे अडथळे आणत असत. आणि म्हणून हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, त्याच्यानंतर मग रावण झाला, कुंभकर्ण झाला, त्याच्या पुढे कंस झाला आणि शिशुपाल झाला. म्हणजे ही सगळी जोडगळी जी आहे ना ही तेव्हापासून तो जय विजयाला जो शाप दिला त्याचा तो कथा ती भागवतात आहे की त्या शापामुळे त्यांना ते हे जन्म घ्यावे लागले असुराचे. पण शाप घेण्यामध्ये सुद्धा तिथेसुद्धा अधर्मच केला त्यांनी की तिथे त्याने अहंकार दाखवला आणि अहंकारातून अधर्म निर्माण झाला जय विजयांचा. आणि पुढे हे असुराचा जन्म त्यांना प्राप्त झाला आणि या असुराच्या जन्मामध्ये त्यांनी काय केलं, अधर्माचा अभ्युदय केला. अधर्मस्य अभ्युत्थानम. अभ्युदय म्हणजे वृद्धी, अधर्माची वृद्धी केली. जेव्हा जेव्हा अधर्माची वृद्धी केली तेव्हा तेव्हा धर्माला ग्लानी आली आणि पुन्हा पुन्हा त्या धर्माला पुनश्च स्थापन करण्याकरता मला सगुण साकार रूप धारण करावं लागलं आणि पुन्हा धर्माची स्थापना करावी लागली. असा त्याचा थोडासा शब्दशः अर्थ आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते शब्द महत्त्वाचे आहेत, त्याच्यामध्ये धर्म हा शब्द महत्त्वाचा आहे. धर्म आणि अधर्म. अधर्म शब्द धर्माचा अभाव, अभावात्मक शब्द आहे. अज्ञान, ज्ञानाचा अभाव. अधर्म जो झाला तो अधर्म होण्याचं काय कारण होतं आणि धर्म म्हणजे काय नेमका, तर धर्माची उत्पत्ती ही परमेश्वरापासूनच होते. भागवताचा
7वा स्कंद 11वा अध्याय 8व्या श्लोकापासून 15व्या श्लोकापर्यंत मानव धर्म काय आहे सांगितलं. 5 श्लोक दिलेले आहेत. त्यामध्ये मनुष्य म्हणजे काय व्याख्या केली. आणि मनुष्याचा धर्म हा पहिल्यांदा मानव धर्म आहे. कारण धर्मामध्ये पुष्कळ अंग आहेत. स्वधर्म आहे, गुणधर्म आहे, वर्णाश्रमाच्या अनुसार असलेला धर्म आहे. भगवद्गीतेत सुद्धा आपण आता धर्म हा शब्द इथे आला, त्याच्या आधी 4 वेळेला शब्द धर्म आलेला आहे. भगवद्गीतेची सुरुवातच धर्म या शब्दापासून. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, की ज्या ठिकाणी यज्ञदान तप कर्म असं जिथे होतं ते धर्मक्षेत्र. त्यामुळे तोही धर्म आहे. त्याच्यानंतर पुढे युद्ध करण्याकरता स्वधर्म तुझा स्थापन कर म्हणून तोही धर्म हा शब्द वापरला तिथे धर्मशब्दाचा वापर केलेला आहे. तेव्हा धर्मशब्द हा अनेक अंगाने जरी असला तरी त्याचं मूळ सूत्र काय हे जर आपल्याला कळालं ना, तर त्या मूळ सूत्राला धरूनच बाकीचे सगळे अंग आहेत. तर मूळ सूत्र काय आहे? धर्म हा शब्द धारण करणे ह्या शब्दावरून निर्माण झालेला आहे. व्युत्पत्ती धृती ह्या शब्दापासून धारण करणे. ते प्रत्येक वस्तूला, प्रत्येक पदार्थाला, प्रत्येक जीवाला हे कोणीतरी धारण केलं म्हणून अस्तित्व आहे त्याचं. धारणेशिवाय अस्तित्व नाही. म्हणून धर्माशिवाय अस्तित्व नाही. आणि धारण करणारा तो परमेश्वरच आहे. म्हणून धर्माची निर्मिती परमेश्वरापासून. कशी झाली निर्मिती? की त्याला असं धारण केलेलं आहे की ज्याचा परिणाम जो आहे हा त्याचा सर्वांगीण त्याचा विकास झाला. जीवभावातून तो आत्मभावाकडे गेला, देहभावातून तो आत्मभावाकडे झाला. ही जी प्रक्रिया आहे ना, देहभावातून आत्मभावाकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया हा धर्म आहे. धर्माची संकल्पना आपल्याला मूलभूतपणे समजली पाहिजे. धर्म हे केवळ बाह्य आविष्कार आचरणाचा जरी असला तरी धारणा ही त्यात सर्वात महत्त्वाची. कारण पुष्कळदा काय होतं की धर्म या शब्दाचा आपण जेव्हा अर्थ लावतो तेव्हा कोणी एखादा पूजापाठ करत असेल, कोणी समजा काही ग्रंथपठण करत असेल तर तो धार्मिक आहे असं आपण म्हणतो. चूक नाही आहे ते म्हणणं. पूजापाठ करणं किंवा धर्मग्रंथाचं अध्ययन करणं हे धर्माचं जरी लक्षण असलं तरी ती व्याख्या अपूर्ण आहे. व्याख्येमध्ये धारणेला अतिशय जास्त महत्त्व आहे. ज्या धारणेने तो निर्माण झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी जी धारणा आपल्याकडे बाळगली त्याच्यातून धर्म निर्माण होतो. म्हणून धर्माचं जर मूळ काय असेल तर धारणा आहे. आणि धारणेशिवाय अस्तित्वच नाही आहे. तेव्हा कोणी जर निधर्मी हा जर शब्द वापरला तर त्याला धर्म हा शब्द नाही कळाला. निधर्मी म्हणणारा माणसाला सुद्धा धर्म आहे की धर्म नाही हे सांगण्याचा धर्म. तेव्हा अस्तित्व जे आहे ना, हे अस्तित्वच मुळातून धारणेवर आहे. आणि काय धारणा आहे ती धारणा अशी आहे की ज्या धारणेने त्याचं मूळ स्वरूपाकडे तो जाणार. त्याचा जो भ्रम आहे ना की मी म्हणजे देह आहे, मी म्हणजे प्रकृती आहे आणि ही प्रकृती माझ्याकरता माझ्या सुख उपभोगाकरता आहे, असा त्याचा जो काही भ्रम अनंत जन्मापासून झाला, तो भ्रम दूर करण्याकरता म्हणून जी सुयोग्य धारणा पाहिजे, बुद्धीमध्ये विवेक आणि वैराग्य ही बुद्धीमध्ये पाहिजे, चित्तामध्ये अनुसंधान पाहिजे. वृत्ती जी आहे ही परमेश्वराच्या प्राप्तीकरता अनुसंधानाने युक्त झाली आहे. मनतत्वामध्ये प्रेमतत्व पाहिजे. ही सगळी धारणेची अभिव्यक्ती आहे. धारणा जी आहे ही बुद्धीमध्ये आहे की जड काय आहे, चैतन्य काय आहे. ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना स्पष्ट होण्याची बुद्धीमध्ये जी धारणा आहे तिथून धर्म आहे. म्हणून धर्माचं मूळ जर काय असेल तर विवेक आणि वैराग्य आहे. धर्माचं मूळ काय असेल तर धारणा जी परमेश्वराच्या प्राप्तीकरता झालेली आहे ती धर्माची धारणा आहे. आणि त्यातूनच तो मानव धर्म निर्माण झाला. तर भागवतामध्ये जे धर्माचे लक्षणं सांगितले, 30 लक्षणं सांगितली, अभ्यास करण्यासारखे आहेत. 30 लक्षणाने धर्म बनला. आणि युधिष्ठिराचा प्रश्न होता, नारदाला युधिष्ठिराचा असा प्रश्न होता की धर्म काय आहे.
हे मला तू सांग. तेव्हा त्यांनी त्यावेळेस धर्म म्हणजे ब्राह्मण धर्म क्षत्रिय धर्म हे सांगितलं नाही. त्यांनी सुरुवात ही केली की धर्म जो आहे तो परमेश्वरापासून निर्माण झाला आणि तो मनुष्याकडे धर्माचं जे काही संक्रमण जे केलं ते मनुष्य म्हणून त्यांनी कसं जगावं, मनुष्य नावाची संज्ञा कोणाला लागू पडते, मानव धर्म काय आहे, हा पहिल्यांदा भागवताचं वैशिष्ट्य आहे. ते तसंच भगवद्गीतेचं वैशिष्ट्य आहे की धर्म हा शब्द सांगताना मानवता सिद्ध करण्याकरता अवतार आहे. लक्षात घ्या. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्माला ग्लानी ज्यावेळेस येते त्यावेळेस आणि ज्यावेळेस अधर्माची वृद्धी होते त्यावेळेस मी सगुण साकार होऊन अवतार धारण करतो. म्हणजे काय की जिथे मानवता संपलेली आहे, मनुष्याचा पशु झाला, तिथे मला यावं लागतं. मग हा भावना म्हणजे ती जी त्याच्यामध्ये जो गर्भित अर्थ आहे ना तो जो कळाला ना तर आपल्याला धर्म या शब्दाचा पूर्ण संकल्पना स्पष्ट झाली तर आपल्याला हे लक्षात येईल की फार विशाल अशी संकल्पना आहे आणि तुम्ही ती धारण करू नका, पण ती मुळातून आहे. फक्त काय होतं की आपल्याला ती समजली नाही म्हणून ती अव्यक्त स्थितीमध्ये राहते. नाही तर मला सांगा ना, मध्ये असलेल्या सगळ्या इंद्रियांचा जो काही धर्म आहे त्या धर्मानुसार जर इंद्रिय चालतात म्हणून तर अस्तित्व आहे ना. समजा हृदयाचा धर्म आहे स्पंदन करणे आणि रक्त शुद्ध करणे. कितीही नास्तिक असो हो, त्या बाबतीमध्ये तो असं म्हणू शकणार नाही की माझा धर्मावर विश्वास नाही आहे त्यामुळे माझं हृदय बंद पडलं तरी चालेल. कितीही नास्तिक असो त्याला आपलं जीवन चालू ठेवावं एवढं तर निश्चित वाटणार त्याला. त्याला जर हा धर्म जर कळाला की प्रत्येक इंद्रियाला प्रत्येक अवयवाला हा स्वतःचा धर्म आहे, गुणधर्म आहे, गुणाच्या अनुसार क्रिया करण्याची त्याची एक स्वाभाविक स्थिती आहे. तो जो धर्म आहे ना तो मध्ये आहे, फक्त तो बाहेर प्रकट केव्हा होईल जेव्हा बुद्धीमध्ये विवेक आणि वैराग्याची धारणा झाली की तो प्रकट व्हायला सुरू करेल. मनुष्यांनी बाहेर प्रकट करावा अपेक्षित. पशुचा धर्म जो आहे हा प्रारब्धाच्या अनुसार ज्या वृत्ती प्रवृत्ती त्याला मिळालेल्या आहेत, ती जी काय उपजत प्रवृत्ती ज्याला आपण म्हणू की त्या उपजत प्रवृत्तीप्रमाणे पशु हा आपलं जीवन व्यतीत करत असतो. परंतु मनुष्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला उपजत प्रवृत्तीपासून त्याला विवेक वैराग्याकडे जायचं. कारण विवेक वैराग्य हा पशुमध्ये निर्माण होऊ शकत नाही. पशुला पाश असतात म्हणून पशु म्हणतो. कशाचे पाश असतात की ह्या सर्व प्रकारच्या प्रारब्धाच्या अनुसार त्याला ज्या वृत्तीप्रवृत्ती दिलेल्या आहेत त्या वृत्तीप्रवृत्तीच्या अनुसार पराधीनतेने परतंत्रतेने चालण्याची जे पाश आहेत ते पाश त्याला प्राप्त झाल्यामुळे त्याला पशु असा शब्द वापरला. परंतु मनुष्य जो आहे ना या पाशाच्या पलीकडे त्याला जायचं म्हणून त्याला पशुपतीची उपासना करावी लागते. पशुपती शब्द कसा निघाला की जो तुमचे पाश दूर करतो तो पशुपती आहे. शब्दाची बघा एकेका शब्दामध्ये एक एक तत्वज्ञान असं पूर्ण रहस्यमय भरलेलं आहे. तेव्हा मनुष्याला ही स्वाधीनता हे स्वातंत्र्य दिलेलं आहे विवेक वैराग्य सिद्ध करण्याचं आणि त्या विवेक वैराग्यातून धर्म आहे. धर्माची निर्मिती ही त्या विवेक वैराग्यातून आहे. तेव्हा विवेक धारण केला, वैराग्य धारण केलं, परमेश्वर प्राप्तीची तीव्र तुमची जिज्ञासा निर्माण केली की धर्माची स्थापना झाली. मनुष्याची व्याख्या भागवतात अशी केली आहे आणि पाश्चात्य देशामध्ये समाजशास्त्राचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा मनुष्याची व्याख्या काय केली की मॅन इज ए सोशल ॲनिमल. शब्द काय वापरला आहे बघा, केवढा फरक आहे. तुम्ही जर विचार केला ना की दोन्ही सिद्धांत मांडताना तिथे त्यांनी ॲनिमल शब्द वापरला आहे. मॅन इज ए सोशल ॲनिमल. समाजामध्ये वावरणारा तो पशु आहे, समाज धारण करणारा तो एक पशु आहे. आमचा पूर्ण अध्यात्म वाङ्मयाचा पूर्ण प्रयत्न जो आहे ना तो उत्तम मनुष्य व्हावा असा आहे. खरं म्हणजे त्यांनी पशु हे सांगण्याची गरजच नाही आहे. ती स्वाभाविक दिसणारी गोष्ट आहे तरी पण त्यांनी आपल्या सिद्धांतातच ती मांडली ती की मॅन इज ए सोशल ॲनिमल. समूहात राहणारा तो प्राणी म्हणजे त्याला मनुष्य असं म्हणतात. समूहात हत्ती पण राहतात,
हरण पण राहतं, पुष्कळ आहेत समूहामध्ये राहणारे प्राणी. माणसाचं काय वैशिष्ट्य आहे? माणसाचं वैशिष्ट्य कळायला पाहिजे ना. मनुष्य हा विवेक वैराग्य धारण करणारा, धर्माचं अधिष्ठान ठेवणारा आणि धर्माचा आविष्कार करणारा, आचरणात धर्म सिद्ध करणारा असा तो मनुष्य आहे. परंतु हा धर्म जो आहे हा हळूहळू ढासळत असतो. आपण पाहतो ना आता की गेल्या 50 वर्षापूर्वीच्या आधीची जर समाजाची स्थिती ज्यांनी ज्यांनी पाहिलेली आहे आणि आजची समाजाची स्थिती पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की धर्माचा ऱ्हास झाला. म्हणजे काय झालं? पूजापाठ कमी झाली म्हणून धर्माचा ऱ्हास झाला का? ते एक अंग आहे छोटंसं. किंवा लोक जे आहे ते सकाळी उठून आपलं जे नित्यक्रम करायचे त्या क्रमामध्ये फरक झाला का? लोक आता अलीकडच्या जॉब्स सगळे रात्री बसून करतात, कारण ते अमेरिकेचा काहीतरी पुष्कळ संबंध आहे त्याचा. अमेरिकेचा दिवस झाला की आपली रात्र होते आणि त्यांच्या दिवसाला सांभाळण्याकरता आपल्याला रात्री काम करावं लागतं. काय ही सगळी जीवनपद्धती बदलली पूर्ण. पण तेवढं केवळ त्या कारणामुळे तो अधर्म झाला का हा प्रश्न आहे. अधर्म हा विवेक वैराग्याचा लोप झाल्यामुळे झाला. आपण मूलभूत गोष्टीकडे जाऊ. बाह्य आविष्कार जो आहे ना हा त्याचा होणारा परिणाम आहे, पण आविष्कार म्हणजे अधर्म नव्हे. आविष्काराच्या आधारावर जी चुकीची धारणा झाली, ज्या ठिकाणी विवेकाचा लोप झाला, ज्या ठिकाणी वैराग्याचा लोप झाला, ज्या ठिकाणी आसक्ती वाढली, ज्या ठिकाणी उपभोग घेण्याची वृत्ती वाढली, ही पशुतुल्य वृत्ती वाढणे म्हणजे अधर्म आहे. मग त्याच्यानंतर आपण त्याचा विस्तार आपण म्हणू किंवा 4 वर्ण काय आहे, 4 आश्रम काय आहेत, हा समाजाच्या पूर्ण व्यवस्थेचा एक विशाल विचार आहे. तो विशाल विचारावर नंतर आपण त्याचं चिंतन करू शकतो, त्याची उहापोह, त्याची समीक्षाही नंतर करू शकतो. पण मूलभूत गोष्टीमध्ये मतभेद असण्याचं कारण काय? तो धार्मिक असो का अधर्माचा चालणारा असो, म्हणजे त्यांनी या फिलॉसॉफीवर विश्वास ठेवलेला असो का नसो, पण त्याला जर म्हटलं बाबा विवेकाने वाग तर काही बिघडलं का? इंग्लिशमध्ये जर असं म्हटलं की अलॉंग विथ इंटेलिजन्स कीप विस्डम, असं म्हटलं तर काही बिघडतं का? कोणाचं काही बुद्धी आहे, पण जर दुर्बुद्धी असेल तर ती फार भयानक आहे. ही दुर्बुद्धी निर्माण होणं म्हणजे अधर्म आहे. विवेकाचा लोप होणं, वैराग्याचा लोप होणं म्हणजे अधर्म आहे. तर असा अधर्म जेव्हा एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित तर ठीक आहे, पण तर प्रत्येक व्यक्ती पूर्ण समाजच जर अविवेकाने भरलेला असेल तर त्या ठिकाणी काय होतं की पशुचाच समूह सगळीकडे फिरतोय. आणि भगवान श्री विष्णूला इथे मनुष्य निर्माण करायची इच्छा होती. ब्रह्मदेवाला जी आज्ञा दिली ना की तू सृष्टी निर्माण कर, आणि त्या सृष्टी निर्माण करण्यामध्ये मानव महामानव नराचा नारायण निर्माण झाला पाहिजे, हा उद्देश श्रीहरी विष्णूचा होता. आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रजापती ब्रह्मदेवाला ही आज्ञा दिली होती. पण दरवेळेस युग येतं आणि तो मनुष्य जो आहे तो कळत नकळतपणे पुन्हा पुन्हा पशु होतो. म्हणून यदा यदा शब्द वापरावा लागतो. यदा यदा शब्द का वापरला की पुन्हा पुन्हा चुका होतात, पुन्हा पुन्हा तो मनुष्य जो आहे तो कळत नकळतपणे तो पशु व्हायला लागतो. आणि तो पशु झाला ना तर त्या पशुत्वाच्या माध्यमातून जे अधर्माचे कर्म होतात की नाही ते कर्मच अवतार घ्यायला कारणीभूत होतात. अवतार होण्याची प्रक्रिया बघा कशी येते. सगुण साकारामध्ये तो येतो, निर्गुण निराकार. ती काय प्रक्रिया आहे? ती एक स्वाभाविक प्रक्रिया आहे, अत्यंत स्वाभाविक प्रक्रिया आहे. कशी स्वाभाविक प्रक्रिया आहे की जसं ते समतोल जसा बिघडायला लागतो की नाही तर तो पुन्हा समतोल साधायचा असतो. निसर्गामध्ये सुद्धा बघा की कुठेही पण फार जर उष्णता झाली की नाही की पाऊस पडतो. म्हणतात ना लोक की आता फार उष्मा वाढल्यावर का पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण निसर्गामध्ये समतोल साधण्याची एक प्रकारची एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. ती तशीच स्वाभाविक प्रक्रिया ही अवतार घेण्याची. कशी काय? सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो त्याचा परिणाम हा होणार. निसर्गामध्ये प्रकृतीमध्ये ही एक दिलेली एक देणगी आहे की कुठेही असंतुलन झालं जास्त की त्याला संतुलन आणायचं. मग ते कधी कधी संतुलन होताना दिसायला प्रलय दिसेल तर कधी कधी प्रसन्न प्रकृती दिसेल. दिसायला भिन्न भिन्न तुम्हाला दृश्य दिसायला लागतील. पण जेवढे म्हणून काही दृश्य दिसतात
आणि जेवढे म्हणून काही क्रिया तुम्हाला प्रकृतीमध्ये दिसतात त्या सगळे दृश्य आणि सगळे प्रक्रिया जे आहेत हे संतुलन साधण्याकरताच आहेत. अवताराचं रहस्य सांगतो. आता आपण अवतरणिकेपासून अवताराकडे यायचं ठरवलं ना, तर अवतरणिका तर व्यक्तिगत पातळीवर आहे की त्याचा एकट्याचा समतोल होऊन तो मुक्त होईल, त्याला पुनर्जन्म नाही. पुढे दिलेला आहे तो विषय, त्याला पुनर्जन्म नाही. व्यक्तीला अवतरणिक शिडीवर चढत असतं, शिडीवर चढला आणि त्या ठिकाणी गेला की तो परमेश्वराशी एकरूप झाला. अवतारामध्ये काय आहे की अवतारात ही गोष्ट अशी दिलेली आहे की अनेक लोकांचा अधर्माचा काय पशुतुल्य आचरणाचा ज्यावेळेस प्रकोप होतो ना, त्यावेळेस काय होतं की पूर्ण ह्या सृष्टीचा समतोल बिघडतो. आणि सृष्टीचा समतोल बिघडला की हा निर्गुण निराकार तत्वामध्ये असलेला सर्वव्याप्त परमेश्वर जो आहे ना, तो पुन्हा आकुंचन होतं. त्याचं एक्सपांड झालेली गोष्ट जी आहे ती पुन्हा श्रिंक होते, ती श्रिंक होऊन कॉन्सन्ट्रेट होते ती, आणि तो सगुण साकार होऊन प्रगट होतो. लक्षात घ्या तुम्ही की ज्या ज्या काही थिअरीज आतापर्यंत ब्रह्मांड निर्मितीच्या मांडल्या त्या सगळ्या थिअरीज या ठिकाणी पूर्ण येऊन मिळतात की जेव्हा जेव्हा हे असंतुलन झालेलं आहे, जेव्हा जेव्हा इम्बॅलन्स झालं सगळ्या गोष्टीचा, त्यावेळेस पुन्हा संतुलन साधण्याकरता, पुन्हा बॅलन्स होण्याकरता जी काही ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये व्याप्त जी परमेश्वरी जी शक्ती आहे ती शक्ती एकवटते आणि ती एकवटवून पुन्हा संतुलन साध्य करते. बघा तो रावणाचा काळ बघा, कंसाचा काळ बघा, आणि आत्ता अलीकडच्या काळामध्ये सुद्धा जे काही असुर झाले आणि आजही जी असुरी वृत्ती आहे त्या सगळ्या काळाचं जर तुम्ही सीमावलोकन करत आले, तुमच्या लक्षात असेल की तिथे धनधान्य होतं, संपत्ती होती, पैसा होता, राज्य होतं त्यांच्याकडे, सगळ्या सत्ता होती. एवढंच काय, पण तपश्चर्या करून वरदान प्राप्त केलं होतं ब्रह्मदेवाकडून. हिरण्यकश्यपूने तर केवढं मोठं वरदान प्राप्त केलं होतं. त्यामुळे त्याला असं वाटलं की आता अधर्म आपण केला तर काही होणार नाही. इतकं झाल्यानंतर नरसिंहाचा अवतार घेतला, सगळ्या कंडिशन फुलफिल करून पुन्हा एकदा संतुलन साध्य करण्याकडे. संतुलन साध्य होणे म्हणजे धर्माची स्थापना आहे. आणि असंतुलित स्थिती ही उच्चांक एकदा झाली की त्याचा तो असंतुलन स्थितीचा नाश करण्याकरता ती परब्रह्म परमेश्वर शक्ती ज्याप्रमाणे जशी गरज आहे त्याप्रमाणे अवतार घेईल. ती वामन अवतार बघा, नरसिंह अवतार बघा, प्रत्येक अवताराचं जे वैशिष्ट्य ते त्या त्या काळाच्या अनुसार जे संतुलन बिघडलेलं आहे त्याच्या अनुसार तो अवतार घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे पुन्हा एकदा संतुलन स्थापन केलेलं आहे. म्हणून अधर्माची जी काही पराकुटीची स्थिती आहे ना, की ज्याच्यामुळे प्रत्येक मनुष्य, प्रत्येक प्राणी हा त्याच्यातून भरडून निघालेला आहे, त्यावेळेस त्याला पुन्हा या सगळ्या प्राण्यांना, पुन्हा या सगळ्या सज्जनांना स्थापन करण्याकरता, म्हणून त्याला संतुलन स्थापन करण्याकरता त्या काळाच्या अनुसार हे अवतार घ्यावा लागला. म्हणून ते निर्गुण निराकार हा सगुण निराकारामध्ये असतोच ब्रह्मांडाच्या रूपात. म्हणजे एक स्थिती अशी असते की निर्गुण निराकार तत्व सगुण असून निराकारामध्ये ते पाहतच असतं. साक्षीत्व हा सगुण निराकारातून आहे आणि मग हे सगुण निराकार जे तत्व आहे ते सगुण साकार होतं. ते एका ठिकाणी एकवटतं ती शक्ती आणि त्या ठिकाणी हा धर्माची स्थापना होते. तर अशा प्रकारे ही अर्जुनाला, कारण अर्जुनाला ते सांगत होते की हे ज्ञानाचाच विषय सांगत होते. मूळ जो विषय कुठून सुरुवात झालेला आहे, अर्जुनाच्या प्रश्न उत्तरातून, की बाबा हे तुला कसं काय, तू जे सूर्याला हा विषय सांगितला, हा ती लिंक आहे बरं का पूर्ण, की संवाद जो आहे तिथून सुरुवात आहे की तू हे सूर्याला त्यावेळेस त्याने सांगितलं की अरे माझे पुष्कळ जन्म झाले, तुझेही पुष्कळ जन्म झाले, तूही अमरतत्व आहे, मीही अमरतत्व आहे, पण तू जाणत नाही आणि मी जाणतो. काय तर मी काय जाणतो, तर असं मी जाणतो की जेव्हा जेव्हा अधर्म होतो, जेव्हा अधर्माची वृद्धी होते, तेव्हा धर्माची स्थापना करण्याकरता मला अवतार धारण करावा लागतो आणि प्रकृतीचा आश्रय घ्यावा लागतो. असा हा 7वा श्लोक आहे. त्याच्यानंतर ह्याचंच पुढे त्यांनी भगवंतांनी जन्म आणि कर्म हे दिव्य
जो व्यक्ती जाणतो ना, तर त्या व्यक्तीला काय उपलब्धी होते, कारण हे सिद्धांत आहेत, या सिद्धांताचं अध्ययन जो करतो त्याला काय उपलब्धी होते हे त्यांनी ह्या 8व्या आणि 9व्या, ह्या 9व्या श्लोकात आहे. 8वा जो श्लोक आहे ना, हा 8वा श्लोक ह्याच्याच पुढे एक्सटेन्शन आहे की हे धर्माला ग्लानी आल्यानंतर मी धर्माला ग्लानी येऊन अधर्म वाढतो, तेव्हा मला इथे अवतार घेण्याचं काय कारण आहे. तर कारण ते पुढच्या श्लोकामध्ये सांगतो की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय च धर्मसंस्थापनार्थाय युगे युगे संभवामी. साधू पुरुषाचा उद्धार करण्यासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना करण्यासाठी युगायुगात मी प्रगट होतो. हे मी आत्ता सांगितलं. म्हणजे हा विषय जो आहे त्या आधीच्या श्लोकाचा अर्थ सांगताना नकळतपणे या 8व्या श्लोकाचाही मी सांगितलं की साधू पुरुष जे आहेत, कारण साधू पुरुष असावे लागतात बरं काय, उद्धार करण्याकरता सुद्धा साधू पुरुषाची आवश्यकता आहे. आणि साधू पुरुष प्रत्येक काळामध्ये हे दुर्लभपणे असतातच. ह्याही काळामध्ये साधू पुरुष कुठे 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 गिरीकंदरात लपलेले आहेत. आणि जोपर्यंत त्यांचं कार्य चालू आहे ना, तोपर्यंत हे सगळं जग जे आहे याचं संतुलन कमी जास्त प्रमाणात असे का असे ना पण होईल. पण ज्या दिवशी त्या साधू पुरुषांवर सुद्धा ज्यावेळेस या दुर्जनांचा प्रभाव होईल किंवा दुर्जन त्यांना त्या साधू पुरुषांचं साधुत्वसुद्धा करू देणार नाहीत, तेव्हा मग त्यांचं रक्षण करण्याची वेळ येईल. कारण अशी वेळ येते की अधर्माची व्याप्ती इतकी वाढायला लागते की पहिल्यांदा तर दुर्जन त्या अधर्माचा स्वीकार करतात, स्वागत करतात. सुरुवात कशी असते की अधर्माचं ज्यावेळेस सुरुवात होते ना, तेव्हा तो जो सत्ताधारी असतो की नाही, त्या सत्ताधाऱ्याला दुर्जन पहिल्यांदा येऊन मिळतात आणि त्यांची एक प्रकारची संघटन होते. आपल्या हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की कधीही पण सज्जन हे असंघटित असतात, कारण बुद्धिमान असतात. त्यांचे स्वतःचे मतं जे आहेत ते असे कडक असतात, त्यामुळे ते नेहमी असंघटित असतात. त्यामुळे त्यांचं विघटन होत असतं. सज्जनाचं विघटन होतं आणि दुर्जनाचं संघटन होतं. प्रक्रिया कशी आहे बघा. म्हणून सज्जन हा एकटा पडायला लागतो नेहमीच. बघा, एक तर त्याचं परिवर्तन दुर्जनात होईल, नाही तर तो एकटा पडेल. ही ह्याच काळाची गोष्ट नाही आहे, ही युगायुगापासून घडणारी गोष्ट सांगतो. या काळात तर स्पष्ट दिसतेच ती. ह्या काळामध्ये काय होतं आहे माहिती आहे का, सज्जन फार लवकर दुर्जन व्हायला लागला. काळाचा प्रभाव आता कसा आहे माहिती आहे, तो म्हणतो जाऊ द्या ना, ॲडजस्टमेंट करा ना, नाहीतरी सध्याच्या या प्रवाहामध्ये आपल्याला ह्या जो काही प्रवाहाचा नियम आहे तो आपल्याला पाळल्याशिवाय आपल्याला सर्व्हायबल नाही आहे. तेव्हा काय होतं, सज्जन जो आहे तो दुर्जनामध्ये फार लवकर परिवर्तित होतो. किमान तो म्हणतो की जाऊ द्या, त्यांना काय करायचं करू द्या, माझी ड्युटी मी करेन आणि मी मोकळा होईल. बाकी लोक काय करतात याचा माझ्याशी काही संबंध नाही. मग हळूहळू काय होतं की त्याला एकटंसुद्धा काम नाही करता येत. असं सुद्धा नाही होऊ शकत की तो एकटासुद्धा सज्जन म्हणून तुझं जगायचं ठरलं तर त्याला तेही जगणं अवघड जातं. मग त्याच्याकडे दोनच पर्याय राहतात. एक पर्याय असा की सर्वसंग परित्याग करणे आणि कुठेतरी एकांतात जाऊन आपली साधना करणे. दुसरा पर्याय एकच राहतो की आता हे सज्जनत्वाचे जे वस्त्र आहेत ते सोडायचे आणि दुर्जनाचे वस्त्र घालायचे. मी काळाचा सध्याचा महिमा सांगतोय मी. आणि मग काय होतं की सज्जनाचं परिवर्तन दुर्जनात होतं आणि दुर्जन संघटित होतात. तुम्ही पूर्ण आताच्या आजच्या परिस्थितीचा पूर्ण अध्ययन करा. मग ते समाजकारण असेल, अर्थकारण असेल, राजकारण असेल, धर्मकारण असेल, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जा, ही गोष्ट मी जी सांगतोय ना ती तिथे बरोबर लागू पडते. की एक दुर्जनाचा राजा असतो पहिल्यांदा, त्याच्याकडे सत्ता असते, पैसा असतो, सामर्थ्य असतं. आणि मग त्याच्याकडे पहिल्यांदाचं काय होत असेल तर भराभर सगळे दुर्जन हे आकर्षित होतात आणि त्यांचं संघटन होतं. आणि ते संघटन मग काय करतं की कार्य करतं की कुठे कुठे सज्जन आहेत त्यांना हुडकून काढा आणि त्यांना दुर्जनाच्या संघटनेमध्ये सामील करा, नाहीतर त्यांना वेगळं करा.
हळूहळू काय होतं की हे दुर्जन जे आहेत ते आपले संघटन त्यांचं वाढतं आणि सज्जन एकटे एकटे पडून कुठेतरी एका ठिकाणी बसलेले असतात. याचा पुढचा जो टप्पा आहे अजून यायचा आहे तो की हे जे काही एकटे एकटे सज्जन ज्या ज्या ठिकाणी बसलेत ना त्यांच्याही अस्तित्वाला ज्यावेळेस धोका निर्माण होतो, त्यांनासुद्धा त्यांचं सत्कर्म जे आपल्या ठिकाणी आपल्या घरात बसूनसुद्धा करण्याकरता जेव्हा त्यांना अशक्य होतं त्यावेळेस हा श्लोक लागू पडतो. साधू पुरुषांचा उद्धार करण्यासाठी आणि पाप करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी दोन गोष्टी आहेत. साधू पुरुषांचं संरक्षण आहे आणि पाप कर्म करणाऱ्या माणसाचा विनाश आहे. त्या विनाशात सुद्धा दोन भाग आहेत. रावणाचं रावणत्व नष्ट करण्याकरता रामाने पहिल्यांदा खूप शिष्टाई केली, खूप प्रयत्न केला. श्रीकृष्णाने स्वतः शिष्टाई करण्याकरता ते दुर्योधनाच्या दरबारात गेले आणि त्यांनी शिष्टाई केली की नाही हे अयोग्य आहे, असा अधर्म करू नका. म्हणजे पहिल्यांदा दुर्जनाचं दुर्जनत्व पहिल्यांदा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा असं लक्षात आलं की दुर्जनाचं दुर्जनत्व नष्ट होऊ शकत नाही, ते दुर्जनत्व तेव्हाच नष्ट होईल जेव्हा दुर्जनांचा नाश होईल. अशी स्थिती ज्यावेळेस येते तेव्हा दुर्जनाचा जो प्रमुख असतो त्याचा नाश करावा लागतो. बरं, एवढं करून त्याचा नाश करून त्याचाही उद्धार करतात. भगवंताची बघा लीला काय. शेवटी तुम्ही जर रामायणात पाहिलं तर रावणाला सुद्धा शेवटी मृत्यूच्या वेळेस त्याला हे लक्षात येतं की उपरती होते आणि त्याला ते चतुर्भुज विष्णूचं दिव्य दर्शन होतं आणि तो म्हणतो की माझा आता उद्धार कर, मी जे काय केलं ते आतापर्यंत सगळं चुकीचं केलेलं आहे. कंसाला सुद्धा जेव्हा कंसाची मृत्यूची वेळ येते त्यावेळेस त्याला ते दिव्य दर्शन होतं आणि तो म्हणतो आता मला माझा उद्धार कर. म्हणजे दुर्जनाचं दुर्जनत्व दूर करणे हीच भूमिका आहे. त्याचा देह तर असाही केव्हा तरी मृत्यू झाला असता. एखाद्याच्या देहाचा तलवारीने त्याचा मृत्यू घडवणं किंवा त्याचा स्वाभाविक मृत्यू घडणं याच्यामध्ये काही फारसा मोठा फरक नाही आहे. पण त्याचं दुर्जनत्व त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणामध्ये नष्ट करणं हा दुर्जनाचा नाश आहे. हे समजणं महत्त्वाचं आहे. नाही तर काही काय म्हणतील, चला बा रामाने रावणाला मारले, रामायण संपलं. असं नव्हे बरं का. रावणाचं रावणत्व रामाने मारलं. दुर्जनाचं दुर्जनत्व जे आहे ते भगवंताच्या अवतारामध्ये नष्ट केलेलं आहे आणि साधुत्वाचं रक्षण केलेलं आहे. त्याला काय अमरपद दिलं नाही, त्याचाही मृत्यू केव्हा तरी झालेला आहे. देहाचा जन्म झाला म्हणजे देहाचा मृत्यू होणार. मग संरक्षण कशाचं केलं आणि विनाश कशाचा केला हे दोन गोष्टी समजणं अत्यंत महत्त्वाचं. संरक्षण धर्माचं केलेलं आहे, संरक्षण साधुत्वाचं केलेलं आहे, संरक्षण विवेक वैराग्याचं केलेलं आहे. हे संरक्षण आहे. नाश जो केला तो अधर्माचा नाश केला, दुर्जनत्वाचा नाश केलेला आहे. त्यामुळे ह्या श्लोकामध्ये जर काय अध्यारूत आहे, काय रहस्य लपलेलं आहे, तर साधू पुरुषांचा उद्धार केला म्हणजे साधुत्वाचं संरक्षण केलं आणि पाप करणाऱ्याचा विनाश केला म्हणजे पाप करण्याच्या वृत्तीचा विनाश केला आहे. आणि मग ह्या दोन गोष्टी घडल्यानंतर धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना केली. आणि असं जे कार्य आहे हे कार्य मी युगायुगापासून करत आलेलो आहे. हे काय आत्ता मी करतो आहे असातला भाग नाही. आत्ता मी तुझं सारथ्य करतो आहे आणि तुला रथामध्ये बसून मी हे महाभारताचं आता युद्ध सुरू करायला सांगितलं आहे. हे काही आत्ता पहिली घटना नव्हे. माझे अनंत जन्म झाले आणि पुढे अनंत जन्म होतील आणि असे कितीतरी युग येतील की ज्या प्रत्येक युगामध्ये जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल आणि जेव्हा जेव्हा साधू पुरुषांना ज्यावेळेस ह्या सगळे जे असुरी वृत्तीचे माणसं हे त्यांच्या नाशाला जेव्हा कारणीभूत होतील त्यावेळेस मी पुन्हा पुन्हा धर्माची स्थापना करण्याकरता आणि साधूचं रक्षण करण्याकरता मी पुन्हा पुन्हा प्रत्येक युगामध्ये मी येत राहीन अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन हे अर्जुनाला दिलेलं आहे. आणि तिथे धर्म काय आहे, अधर्म काय आहे, साधुत्व कशाला म्हणायचं, असुरी प्रवृत्ती काय आहे, हे सगळ्याचं विवेचन आहे पूर्ण. असं हे विस्ताराने त्यांनी केल्यानंतर धर्माची उत्तम स्थापना प्रत्येक युगायुगामध्ये माझ्या प्रगटीकरणाच्या निमित्ताने कशी होते हे सांगितल्यानंतर पुढे 9व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण एक फार महत्त्वाची गोष्ट सांगतात
की जन्म कर्म च मे दिव्यम एवं यह वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनः जन्म न एति माम एति सहा अर्जुनः। अर्जुन में जन्म च कर्म दिव्यम एवं यह तत्वतः वेत्ति सहा देहम त्यक्त्वा पुनः जन्म न एति माम एति। हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य म्हणजे निर्मल व अलौकिक आहेत, पहिलं विधान। अशा प्रकारे जो पुरुष तत्वतः जाणून घेतो तो शरीराचा त्याग केल्यावर पुनर्जन्माला येत नाही, तर तो मलाच प्राप्त होतो। विधान आता ह्याच्यानंतरचं सिक्वेन्स पाहिजे। हे विधान का आलं, हे ज्ञानाचा भाग आहे। आता ज्ञानयोग जो आहे ना, तो इथे पूर्ण आलेला आहे पूर्ण या ठिकाणी, की हे वर्णन केलं त्यांनी की मी पुन्हा पुन्हा जन्म प्रगट होत असतो आणि धर्माची स्थापना करतो। पण हे सगळं करत असताना मला केवळ देह न मानता तत्वतः जो जाणतो, तत्वतः जाणणे की माझा जो जन्म आहे, माझं जे अवतरण आहे, प्रगटीकरण आहे, ते अलौकिक आहे आणि माझं स्वरूप हे निर्मल आहे। माझा अलौकिक प्रगटीकरण आणि माझा निर्मल स्वरूप हे तत्वतः जाणणारा असा जो कोणी आहे, त्याने ज्यावेळेस देह त्याग केला तेव्हा त्याला मी पुनर्जन्म देत नाही, पुनरावृत्ती नाही त्याची, तर तो माझ्या स्वरूपात येऊन मिळतो। हे सिद्धांत सांगितला ज्ञानाचा, हे पूर्ण पाया सांगितला पूर्ण, की परमेश्वराला कसं पाहावं। भगवान श्रीकृष्णाचा उपासना करताना सगुण साकार उपासना करणारे जे लोक आहेत त्यांना जास्त सावध केलं आहे। निर्गुण निराकाराला तर ज्ञान दिलं, पण सगुण साकार भक्ती करणारे लोक जे आहेत ना, ते कधी कधी इतक्या टोकाला जातात की भगवान श्रीकृष्ण म्हणजे एक कोणीतरी दिव्य पुरुष, दिव्य मनुष्य, ज्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, असा मनुष्य आला आणि त्याने आमचं संरक्षण केलं। म्हणजे रामाकडे सुद्धा पाहताना की दशरथ आणि कौशल्येचा पुत्र हा श्रीराम आहे, त्याचं लहानपण, त्याचं विश्वामित्राकडे जाऊन हे पूर्ण शस्त्रविद्या शिकण्याची जी काही त्याची स्थिती आहे, त्या सगळ्याचं वर्णन करताना सगुण उपासकांची धारणा काय असते की हा कोणीतरी एक मनुष्य आहे आणि तो परमात्मा आहे समजायला काहीतरी लागेल ना, काही त्याला आपल्यासारखाच देह आहे आणि म्हणून त्याच्यावर सगळे मनुष्यत्वाचे आरोप सगळे त्याच्यावर टाकायचे। सगुण साकाराची उपासना करणाऱ्या लोकांबद्दल म्हणतो, मग त्यांना लोणी खाऊ घालतील लहान श्रीकृष्णाला, हे चुकीचं नाही आहे, पण तत्वता जाणणं आवश्यक आहे। ते चुकीचं आहे असं मी म्हणत नाही आहे। जेव्हा तुम्ही त्याची सगुण पूजा करता त्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेम केव्हा निर्माण होतं हा विषय खरा, तत्वता जाणल्याशिवाय प्रेमच निर्माण होत नाही, सिद्धांत लक्षात घ्या। तत्वता जाणलं नाही ना तर मनुष्यत्वाचे सगळे आरोप त्याच्यावर येतात। मग लोकांमध्ये प्रश्न निर्माण होतात की बघा बरं, की रामाने जे आहे त्या सुग्रीवाला कसं काय मारलं, मनुष्यत्वाचे आरोप सुरू झाले। बघा बरं, श्रीकृष्णाने जे आहे ते 8 बायका केल्या, 16 सहस्त्र बायका ज्या जेलमधून सुटल्या, मनुष्यत्वाचे आरोप सुरू झाले। म्हणजे एवढे प्रश्न उत्तर आणि इतकी चिकित्सा की त्याला मनुष्य समजणे, त्याला देहभाव असलेला आपला देहभाव आहे ना, मग त्याला तो देहच समजणे। आणि याच्यामुळे हानी श्रीकृष्णाची झाली नाही किंवा रामाची झाली नाही, हानी झाली त्या व्यक्तीची की ज्याला तो तत्वतः कळाला नाही। आणि म्हणून या हानीमुळे काय झालं माहिती का, ज्या विचारात तो अडकलेला आहे त्या विचाराच्या अनुसार त्याला जन्म मिळाला। म्हणजे एवढं सगळं आयुष्यभर त्याचं नाम घेतलं, त्याची भक्ती केली आणि परिणाम काय झाला, तर पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये भ्रमण करायला। कारण लक्षात घ्या, पुष्कळदा काय होतं की माणसं ज्यावेळेस
एखादी अर्चन पूजनामध्ये पूजेचं काम करताना त्याला जर त्याचं ज्ञान जर नसेल तर तिथे इतके हेवेदावे निर्माण होतात ना की कोणी पूजा करायची, कोणाचा मान आहे, कोण मोठा आहे, कोण लहान आहे, कोणी किती अन्नदान केलं, कोणी किती पैशाचं दान केलं, ह्याच्यावर इतकी चर्चा होते की तो समोर असलेला परमेश्वर जो आहे तो म्हणतोय काय मूर्ख लोक भेटले, हे आले नसते मी एकांतात बसलो असतो तरी चाललं असतं. देवाच्या मूर्तीसमोर भांडण करतात लोक. हक्क कोणाचा? कोर्टात जातात. पुजाऱ्याचा परंपरेने हक्क कोणाचा आहे? कोणाची पूजा करतो तू? त्या देहाची पूजा करतो. कशामुळे करतो? तुझा देहभाव आहे म्हणून. कशाकरता हक्क सादर करतो? पैशाचं उत्पन्न निर्वाह व्हावं म्हणून. आपण जेवढे जेवढे धर्मपीठ आहेत आणि धर्मपीठावरचे जेवढे जेवढे लोक, काही काही वेळेला अगदी मोठ्या मोठ्या पदावर असलेले लोकसुद्धा आपला हक्क सिद्ध करण्याकरता की नाही जगन्नाथावर माझा हक्क आहे, पूजा माझ्याकडे येते. कशाची पूजा करतो? कुठे आहे जगन्नाथ? केवळ त्या मूर्तीमध्ये आहे, केवळ त्या देहामध्ये आहे. हा देहभाव स्वतःचा असल्यामुळे परमेश्वरावर तो देहभावाचा आरोप आहे. हा सगुण साकाराचा अध्ययन करताना तत्वतः निर्गुण निराकार अधिष्ठान काय ह्याचं अज्ञान, ह्याचं विस्मरण झाल्यामुळे झालेला हा प्रभाव आहे. तत्वतः न जाणल्यामुळे जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये भ्रमण करतो. म्हणजे काय? मुळातून जन्ममृत्यूचं जे चक्र आहे ना, ते चक्र जे आहेत ते कुठल्या तरी इच्छा वासनेने झालेले आहेत. मला धन पाहिजे, मला सत्ता पाहिजे, मला मोठेपणा पाहिजे, माझी प्रशंसा झाली पाहिजे, मला सगळे भोग प्राप्त झाले पाहिजेत. परमेश्वराला हे भोग चढवताना आपल्यालाच भोग प्राप्त झाले पाहिजे. 56 भोग चढवतात. खातं कोण? 56 भोगाचे पदार्थ कोण खातं? असा कोणतरी भक्त आहे का की ज्यांनी पहिल्यांदा श्रीकृष्णांनी सगळं खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही? एखादाच नामदेव निघेल काय? म्हणजे देहभाव आपला, आरोप ईश्वरावर देहभावाचा, आणि भोग आपण प्राप्त करायचे, आणि लक्ष सगळं भोगावर आहे. तर अशी म्हणजे भोगवृत्ती असेल, भाव असेल, तर ती कितीही जरी अर्चन पूजन केलं तरी जन्ममृत्यूचं चक्र हे सुटत नाही. आणि जन्ममृत्यूच्या चक्रात जर तो मनुष्याचा देहाच्या ह्याच्यातून अधोगतीत जर गेला तर पुन्हा मनुष्य देह प्राप्त होणं ही दुर्लभ गोष्ट आहे. मग काय उपयोग झाला? तसं होऊ नये म्हणून हा श्लोक सांगितला. या श्लोकाचं प्रयोजन आहे की मला तुम्ही तत्वतः जाणावं. मी तुम्हाला एवढं जे सांगितलं ना की अनेक युग जे आहे हे मी धर्मस्थापना करण्याकरता पुन्हा पुन्हा अवतार घेतो, हे सांगण्याचा उद्देश काय होता की धर्म तिथेच आहे जिथे मला देव तत्वतः जाणतात. काही वेळेला काही लोक असा प्रकारचा प्रचार करतात की भक्ती एकदा आली ना की मग ज्ञानाची काही गरज नाही. नाम घेतलं ना तुम्ही, नाम घ्या, फक्त ज्ञानेश्वरी वाचू नका. काही आवश्यकता नाही. नाम घेतलं म्हणजे सगळं काही आलं त्यात. अति टोकाला जाऊन करतात. पण नाम घेताना विषय तुमच्या डोक्यात काय आहेत त्यांनाच प्रश्न विचारायचा. जर अंतःकरणामध्ये जर तुमची कुठली तरी भोगवासना असेल आणि केवळ जिभेवर जर रामनाम घेतलं तर त्या विषय वासनेच्या अनुसार तुमचा जन्म निश्चित आहे. जर ज्ञान घेत घेत जर भक्ती केली, ज्ञानोत्तर जर भक्ती झाली तर निश्चितपणे तुमच्या इच्छा ह्या क्षीण होतील. तुम्ही ह्या सगळ्या भोगापासून परावृत्त व्हाल. म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीही सांगितली आहे आणि ज्ञानही सांगितलं आहे. भगवद्गीतेचा अभ्यास कराल तर तिथे ज्ञानही सांगितलं आहे आणि भक्ती सांगितली आहे. एवढंच नव्हे तर ज्ञानाची अभिव्यक्तीच भक्ती आहे, ज्ञानाचा परिणामच भक्ती आहे. ज्ञानाशिवाय भक्ती निर्माण होऊ शकत नाही. कारण तो सगुण साकाराच्या अधिष्ठानावर निर्गुण निराकार आहे ही धारणा ज्यावेळेस पक्की होते तेव्हाच भक्ती निर्माण होते. सगुण साकारामध्ये निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकारला जर वजा केलं तर सगुण साकार राहणार नाही. सुवर्णाच्या दागिन्यामध्ये असं जर समजा कोणी सांगितलं की ह्याच्यातलं सुवर्ण काढून टाका
आणि मग तो दागिना वापरा. शक्य होईल का सांगा? सोनं जर पूर्ण काढलं तर तो दागिनाच नष्ट होईल. ह्याच्यातलं सोनं तत्व पूर्ण काढा आणि तो दागिना जो आहे तो तुम्ही अंगात घाला. आणि तुम्हाला दागिन्याचा आकार आवडला ना, त्याचं चमक आवडली की नाही, मग सोन्याची काय गरज आहे? सोनं काढून टाका त्यात. तसं परब्रह्म परमेश्वराच्या सगुण साकार पूजेमध्ये जर त्याचं निर्गुण निराकार तत्व जर काढून टाकलं तर त्याचं तुम्हाला दर्शन तरी होईल का हो? आणि दर्शन नाही झालं तर भक्ती टिकेल का? सिद्धांत लक्षात घ्या. म्हणून त्याचं निर्गुण निराकारत्व जे आहे ते जोपर्यंत तुमच्या बुद्धितत्वामध्ये ठसत नाही तोपर्यंत सगुण साकाराची भक्ती निर्माण होणार नाही. आणि जोपर्यंत भक्ती निर्माण होणार नाही तोपर्यंत मुक्ती मिळणार नाही. आणि मुक्ती मिळाल्याशिवाय जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडणार नाही. म्हणून त्याला तत्वतः जाणणं हे आवश्यक आहे. तत्वतः जाणणे म्हणजे काय? तत्वतः जाणणे म्हणजे त्याचं निर्गुण निराकार जे स्वरूप, सर्वव्याप्त स्वरूप आहे, त्या स्वरूपानेच सगुण साकार रूप धारण केलं आहे हे समजणे म्हणजे तत्वतः जाणणे. आणि तत्वतः न जाणणे म्हणजे काय? केवळ आकृतीलाच तो सर्वस्व आहे हे समजणे म्हणजे न जाणणे. हे सांगण्याचं प्रयोजन काय आहे? हे सांगितलं. तत्वज्ञान का सांगितलं? कारण त्याला माहिती आहे की माझ्या सत्तेमुळे, माझ्या सगळ्या ह्या पूर्ण किमयेमुळे लोक मला आकर्षित होतील. आणि आकर्षित झाल्यानंतर काय होईल? त्यांचं कुठे लक्ष असेल? त्यांचं सगळं लक्ष जे आहे हे त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता होईल. त्यांचं माझ्याकडे लक्षच राहणार नाही. गंमत काय होतं की किती वेळेला सद्गुरू किंवा अवतारी पुरुष जेव्हा समोर येतात तेव्हा लोक गर्दी का करतात याचं जर तुम्ही अध्ययन केलं ना तर त्या सत्पुरुषाच्या प्रेमामुळे गर्दी करत नाहीत. ते त्यांचा उद्देश काय असतो की आपला काहीतरी लाभ व्हावा, आपल्याला काहीतरी, आपल्याला इच्छित फळ आपलं प्राप्त व्हावं. मग आता ह्याचा अर्थ त्यांचं लक्ष त्या सत्पुरुषावर आहे का इच्छित फळावर आहे? विचार करा. त्याने सत्ता, महत्ता, महत्त्व हे इच्छित फळाला दिलेलं आहे का त्या सद्गुरूला, त्या सत्पुरुषाला दिलेलं आहे? आणि त्याने जर इच्छित फळाला जर दिलेलं असेल तर मला तुम्ही सांगा की त्याची भक्ती सिद्ध होईल का? आणि त्याने इच्छेवरच जर भर दिला तर त्याला जन्ममृत्यूच्या चक्रामधून बाहेर पडता येईल का? बघा, हा सूक्ष्म विचार आहे. जिथे जिथे म्हणून तीर्थयात क्षेत्रामध्ये असेल किंवा शिर्डीचे साईबाबांकडे असेल किंवा अक्कलकोट स्वामी समर्थांकडे असेल, लोक ज्यावेळेस पुष्कळ गर्दी करून जातात तेव्हा एखाद्या व्यक्तीची तुम्ही मुलाखत घ्या. काय बाबा तुम्ही कसे काय आले इथे? काय नाही हो, मुलीचं लग्नच नाही होत. लोक असं म्हणतात की इथे आलं की लक्ष सगळं मुलीच्या लग्नाकडे. शिर्डीच्या साईबाबांच्या चरणाचं दर्शन केलं पण अंतःकरणामध्ये मुलीचं लग्न झालं पाहिजे. ही जी काही प्रबळ इच्छा आहे ना, ही प्रबळ इच्छा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये त्याला सोडत नाही. सर्वस्वाचा त्याग, सर्व इच्छेचा त्याग, सर्व आसक्तीचा त्याग करून परब्रह्म परमेश्वराला स्वरूपतः जाणणे आणि मग सगुण साकाराचे पूजन करणे, याच्यातून जन्ममृत्यूच्या चक्रातून तो बाहेर पडेल. सिद्धांत आहे. त्याला तत्वतः जाणा. जेव्हा तत्वतः तुम्ही जाणाल त्यावेळेसच तुम्ही पुनर्जन्माला प्राप्त होणार नाही. मग कुठे प्राप्त होणार? कारण प्रश्न तो राहतो ना, जर तिथे नाही होणार तर कुठे होणार? तेही सांगून टाकलं या श्लोकातच. तसं साखर असते ना, साखर पाण्यात टाकली की नाही, साखरेचा जर खडा पाण्यात जर टाकला तर तो दिसेनासा होतो, विरघळून जातो ना. विरघळाल्यानंतर लहान मुलगा प्रश्न विचारला, ही साखर गेली कुठे? आत्ता तर खडा दिसत होता, गेली कुठे साखर? पाण्यात गेली. पण पाण्यात गेली म्हणजे कुठे गेली? त्याचं अस्तित्वाचं काय झालं? पाण्याची एकरूप झाली, पाण्याला गोडपणा आणला, पण स्वतःचा अस्तित्वाचा पूर्णपणे निराश झाला. पाण्याशी ज्यावेळेस एकरूप झाली तेव्हा ती आणि पाणी याच्यामध्ये भेद राहिला नाही.
त्यावेळेस सर्व इच्छा, सर्व वासना, सर्व आसक्ती, सर्व पाश हे ज्यावेळेस पूर्णपणे त्यागले आणि भगवंताच्या पूर्ण एकरूप अभिन्नता सिद्ध करताना जी भक्ती निर्माण झाली, तर त्यावेळेस भक्त, भक्ती आणि ईश्वर हे तिन्ही जे आहेत हे एकवटले, भेदच नाही राहिला. मग ते जेवढे काही भक्त आहेत ना तेच ईश्वर स्वरूप होतात. जसं पाणी स्वतः त्या साखरेच्या खड्याला स्वीकारून पाणी गोड होतं आणि साखरही पाण्यामध्ये एकरूप होते. तशा प्रकारे तो जो भक्त आहे तो भक्त भगवंताशी एकरूप होऊन तो त्याच्याशी लीन होतो, एकरूपता त्याला प्राप्त होते. तर ही काय माहिती काय, हे रहस्य जे सांगितलं हे ज्ञानाचं रहस्य भक्तीमध्ये उद्भव होणार आहे. पुढे हाच विषय विस्ताराने सांगितला आहे. पण इथे हे सिद्धांत रूपामध्ये एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली की मला जो तत्वतः जाणतो तो त्याला पुन्हा पुनर्जन्म नाही आणि तो माझ्यामध्येच येऊन लीन होतो. अशा प्रकारे हा सिद्धांत इथे सांगितला आहे. तर याच्या पुढचं जे विवेचन आहे ते विवेचन भगवंताचा संपूर्ण आश्रय घेतल्यानंतर काय उपलब्धी होते याच्याबद्दलचं विवेचन आहे ते आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.